शिवसेनेच्या पराभूत झालेल्या उमेदवारांनी भाजपच्या माथी हे पराभवाचं कापर फोडलंय। एकेकाळी दादर माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर कुटुंबानं प्रतिनिधित्व केलं होतं। आता याच भागामध्ये सरवणकर कुटुंबाला नागरिकांनी नाकारलंय का असा सवाल उपस्थित होतोय, कारण नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर या दोन्ही भावा बहिणीला पराभवाला सामोरं जावं लागलंय। मात्र या पराभवाचं खापर मित्रपक्षांवर फोडत समाधान सरवणकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले। ठाकरेंकडून पैसे घेऊन भाजपच्या टोळीचं माझ्या विरोधात काम। समाधान सरवणकरांचा भाजपवर गंभीर आरोप। भाजप आरोपांमधील तथ्य तपासणार, भाजपची सावध प्रतिक्रिया। सरवणकर कुटुंबाला सातत्यानं पराभवाला सामोरं जावं लागते। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर आणि त्यांची कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव झाला। याआधी विधानसभा निवडणुकीत 3 वेळा माहीम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेले सदा सरवणकर पराभूत झाले। पराभवासंदर्भात पहिल्यांदाच समाधान सरवणकरांनी भाष्य केलं। समाधान सरवणकरांनी आपल्या पराभवाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरलंय। वॉर्ड क्रमांक 194 मधून समाधान निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते। ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विरुद्ध समाधान सरवणकर अशी लढत झाली। निशिकांत शिंदे यांनी या वॉर्डमध्ये विजयाचा गुलाल उधळत समाधान सरवणकरांचा जवळपास 600 मतांनी पराभव केला, तर सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया या 100 मतांनी पराभूत झाल्या। भाजपची एक टोळी लोकसभेपासून सक्रिय आहे। तसंच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून भाजपच्या या टोळीनं पैसे खाल्ले असा मोठा गौप्यस्फोट समाधान सरवणकरांनी केलाय। एक टोळी आहे ह्या माहीम विधानसभेमध्ये की ज्यांनी लोकसभेमध्ये देखील असंच काम केलेलं, आज विधानसभेमध्ये देखील ह्याच प्रकारे काम केलं आणि नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये मला नव्हे तर त्यांची जी कॅन्डिडेट आहे शीतल गंभीर 190 मध्ये तिला पाडण्याचं देखील षडयंत्र झालेलं होतं। ही टोळी कुठेतरी भाजपचं नाव खराब करण्याचं हे काम चालू आहे माहीम विधानसभेमध्ये। आज 182ची त्यांची सीट आहे, ही भाजपची सीट आहे, ही पाडण्याचं काम देखील त्या टोळीने केलेलं। आज मला निवडणुकीच्या आदल्या रात्री RSSचे काही पदाधिकारी आमच्या इथे आले, त्यांनी मला काही चॅट्स दाखवले। त्यावेळेला आम्हाला अक्षरशः शॉकिंग होतं की अशा प्रकारे काम चालू होतं की आमच्या सोबत राहून कुठेतरी मेसेजमध्ये एकमेकांना सांगणं की आज आपल्याला समोरच्या पक्षाकडनं पैसे मिळालेले आहेत, आपल्याला ह्या उमेदवारांना आपल्याला पाडायचं आहे, सामने वालों से पैसा आया है, अपने को इन सबको गिराना है। अशा सामने वाली उभाटा, बाकी कोण आहे इकडे? एक उभाटा आहे, इकडे मनसे आहे जे उभी होती, ह्यांच्याकडनं पैशाची चॅट मी बघितलेले आहे। त्यात मला RSS वाल्यांनी मला खरंच अभिनंदन करायला वाटतं की RSS खूप मनापासून या निवडणूक उतरलेली होती। तर समाधान सरवणकरांच्या या आरोपानंतर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली। समाधान सरवणकर यांच्या आरोपामधलं तथ्य तपासलं जाईल असं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलंय। स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीनं कोणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल। परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता। प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे आणि सरवणकरजी जे बोलत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे। परंतु आम्ही महायुती म्हणून एक गठ्ठा होतो, एकमेकांच्या सोबत एकजुटीने उभे होतो। माजी आमदार सदा सरवणकर यांची दादर माहीम मतदारसंघात मोठी ताकद आहे। मात्र विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांचा पराभव झाला। त्या पाठोपाठ आता महापालिका निवडणुकीत मुलगा समाधान आणि मुलगी प्रिया सरवणकर यांचाही पराभव झाल्यामुळे सरवणकरांना मोठा धक्का बसलाय। त्यातच मित्रपक्ष भाजपवर गंभीर आरोप करत समाधान सरवणकर यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे। त्यामुळे आता खरंच भाजप या आरोपांच्या तथ्यांचा शोध घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।